36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. जय कालंका देवी शिक्षण संस्था संचलित शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सावळदवारा येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत आज सांस्कृतिक आणि आरोग्य विभागामार्फत शाळेमध्ये व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने आरोग्यविषयक जनजागृती आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2022 याविषयी मार्गदर्शन आणि तपासणी शिबिर ठेवण्यात आले होते. यावेळी शाळेचे प्राचार्य नारायण कोलते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास राजपूत आणि केंद्रीय मुख्याध्यापक विठ्ठल राठोड हे प्रमुख पाहुणे होते. मान्यवरांच्या संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजपूत यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. उत्तम आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वच्छता हा सर्वात मोठा मूलमंत्र आहे. आपण स्वतःच्या शरीराची आणि कपड्यांची जेवढी काळजी घेतो त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाची काळजी घेण्याची गरज आहे ती स्वतःच्या अंतर्गत शरीराची. बाह्य सुखापेक्षा उत्तम आणि निरोगी जीवन जगण्यासाठी उत्तम आहार महत्त्वाचा आहे. दररोज व्यायाम हा फार महत्त्वाचा आहे. सकाळचा ब्रश करण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्वतःच्या जीवनाची कशी काळजी घ्यायला पाहिजे याविषयी 2 वेळेस ब्रश करणे, स्वतःचे वेळेवर नखे काढणे, स्वतःच्या त्वचेची काळजी घेणे, दररोज सकाळी लवकर अंघोळ करणे, दररोज व्यायाम आणि प्राणायाम करणे आवश्यक आहे. आणि त्यासोबतच आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे, कारण त्यात शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण समाविष्ट आहे. एखाद्याने फक्त जुन्या म्हणीचा विचार केला पाहिजे. आरोग्य ही संपत्ती आहे. चांगल्या आरोग्याशिवाय जगातील सर्व भौतिक संपत्ती, यश आणि यश त्यांचे अर्थ गमावतात. म्हणूनच एक परिपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यास प्राधान्य देणे आणि त्यांचे पालनपोषण करणे आवश्यक आहे. आरोग्य ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि तिचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे योग्य आहे, असं मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या सचिव रत्नाबाई कोलते आणि संचालक मंडळ उपस्थित होते. त्यानंतर वर्ग 8वी ते 12वीच्या मुलींसाठी विशेष स्त्रीविषयक आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. आरोग्य सेविका निकम मॅडम यांनी मुलींची आरोग्यविषयक जनजागृती आणि तपासणी केली. यावेळी सर्व शाळेतील सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पालक यांना केल्या. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक जीवन कोलते, बाळासाहेब कोलते इत्यादी प्राध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. तर सर्व विद्यार्थी आणि पालक तसेच पत्रकार बंधू, सर्व पालकांचे, शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार प्राध्यापक जीवन कोलते यांनी मानले. आपल्याला करायची असेल, भारताला प्रगतशील जर बनवायचं असेल तर आपण आपल्या भारतातील मुलांनाच केंद्रस्थान ठेवलं पाहिजे. जर या भारताचे मुलांचंच जर आपण प्रगती केली तरच आहे. म्हणून त्यांनी संविधानामध्येच असं केलेलं होतं की जे जे या ठिकाणी मुलं आहेत या भारताचे त्यांना शिक्षण देण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शामका चव्हाण, छत्रपती संभाजीनगर, सोयगाव.